बीडच्या राजकारणात जसा क्षीरसागर कुटुंबाचा दबदबा आहे तसाच बदलापुरात ठाण्याच्या बदलापुरात एका कुटुंबाचा दबदबा आहे आणि याच कुटुंबात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं तब्बल 6 तिकीटं दिली आहेत। 2 भाऊ, 2 जावा, 2 चुलत भाऊ अशा 6 जणांनाही उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यावरून भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। पाहूयात शिंदेंच्या शिवसेनेतलं हे लाभार्थी कुटुंब कोण आहे आणि यांच्या घरातल्या 6 जणांना निवडणुकीचं तिकीट मिळालंय ते नेमके कोण आहेत। शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाही जोरात। एक दोन नव्हे तर तब्बल 6 तिकीटं एकाच घरात। दोन भाऊ, 2 जावा, मुलगा आणि पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घराणेशाहीचा कसा कळस केलाय त्याचं उत्तम उदाहरण बदलापुरात समोर आलंय। शिंदेंच्या शिवसेनेनं एकाच घरात तब्बल 6 जणांना तिकीटं दिली आहेत। कुळगाव बदलापूर नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी दिली आहे। शिवसेना शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातली ही घराणेशाही। वामन म्हात्रेंची पत्नी, त्यांचा भाऊ, भाऊजय, मुलगा आणि भाचा हे सगळेच्या सगळे शिवसेनेकडून रिंगणात आहेत। वामन म्हात्रे यांची पत्नी वीणा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे, वामन म्हात्रेंचा भाऊ तुकाराम म्हात्रे, वामन म्हात्रेंची वहिनी उषा म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे या 6 जणांना शिंदेंच्या शिवसेनेनं तिकीट दिलंय। तुमच्याच घरात एवढी 6 तिकीटं का दिली? ही घराणेशाही नाही का असा प्रश्न वामन म्हात्रेंना विचारल्यावर ते म्हणतात, पक्षाला उमेदवारच सापडले नाहीत। त्यानंतर 2014 साली आमचे 4 नगरसेवक पारंपरिक गेली 20 वर्षापासून निवडून येत आहेत आणि आता जे 2 नगरसेवक आम्ही आमच्या कुटुंबातले दिलेले त्या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशन होतं आणि ओबीसी रिझर्वेशनच्या सर्व शिवसैनिकांची मागणी होती की तुमच्या कुटुंबातलाच कोणीतरी सदस्य त्या ठिकाणी द्या। कोणीही शिवसेनेमध्ये इच्छुक नव्हता, म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही ते दोघांना उमेदवारी दिलेली आणि पक्ष संघटना चालवताना कुठच्याही प्रकारची बिनविरोध सीट कुठच्याही प्रभागामध्ये जाऊ नये म्हणून आम्ही हा पक्षासाठी आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतलेला। 2015 मध्ये सुद्धा वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातल्या 4 जणांना उमेदवारी देण्यात आली होती। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या या म्हात्रे कृपेवर भाजपनं टीका केली आहे। 6 तिकीटं कुटुंबियांना देण्यापेक्षा कार्यकर्त्यांना का नाही दिली असा भाजपचा सवाल आहे। नाही, खरं म्हणजे स्वतःलाच कोणाला तरी हे कळायला पाहिजे। आता 6 कार्यकर्ते त्या ठिकाणी बसले असते, पण हे पाहिजे तेवढं मला लुटाला लूटशाही जर असेल तर ती बरोबर नाही आणि त्यांनी केलेला हा जनता त्याच्यावर निर्णय घेईल आणि जनता त्यांना सबक शिकवेल। शिंदेंनी घराणेशाही केली म्हणून भाजप टीका करताय, मात्र भाजपनंही नांदेड मधल्या लोह्यामध्ये गजानन सूर्यवंशींच्या कुटुंबात 6 जणांना तिकीटं दिली आहेत। शेवटी घराणेशाही असल्याचं सगळेच पक्ष मान्य करतायत। सगळीकडेच घराणेशाहीचं लोण पसरलंय, नावं कुणाला ठेवायची असा सवाल नेत्यांचा आहे। आजकाल घराणेशाहीची लाट आलेली आहे, ती एका ठिकाणी आली असं नाहीये, अनेक ठिकाणी पाहिलं तर हे आलेले। परंतु लोकशाहीमध्ये जर कॉन्फिडन्स असेल आणि लोक जर तुमच्या पाठीचे असेल तर तुम्हाला ते स्वीकारतील, नसता नाकारतील। याचा निर्णय निकाल लागल्यानंतर कळेल। आता सगळीकडे आता हे लोन सगळीकडे पसरत चाललेलं आहे, कुणालाही नाव ठेवण्यात काही अर्थ नाहीये। प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार राजकारण करतोय आणि म्हणून आता जनतेने त्यांना कसं स्वीकारायचं का नाकारायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते। या निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ कसं देता येईल याचा विचार पक्षांनी करायला हवा। मात्र घराणेशाहीचा विजय असो, कार्यकर्ता सतरंजी आवरत बसो असं चित्र सगळीकडे दिसतंय। NDTV मराठी, बदलापूर।